नमस्कार. मी डॉक्टर सुनील पवार, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट, विमाननगर, पुणे येथे प्रॅक्टिस करतो. हे चॅनल मी पोटाच्या आजाराच्या माहितीसाठी बनवलं आहे. तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण जाणून घेऊ फॅटी लिव्हरमध्ये ट्रेडमिलवर वॉकिंग, रनिंग ह्यांचा प्रोटोकॉल कसा ठेवायचा. बऱ्याचशा पेशंट्सनी मला विचारलं की फॅटी लिव्हरमध्ये कोणती एक्सरसाइज करावी. फॅटी लिव्हरमध्ये आयडियली आपल्याला एरोबिक प्लस मसल स्ट्रेंथनिंग दोन्ही एक्सरसाइजेस महत्वाचे असतात. एरोबिकमुळे स्टॅमिना तर वाढतोच, पण वेट लॉस होण्यासाठी मदत होते आणि मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजमुळे आपलं इन्सुलिन रेजिस्टन्स पण इम्प्रूव्ह होतं आणि आपल्याला काही लिव्हरची काही कामं मसल्स करतात. त्याच्यामुळे हे दोन्ही एक्सरसाइज महत्वाचे आहेत. पण बरीचशी लोक जिम वापरतात. तर जिम मध्ये ट्रेडमिलवर वॉकिंगचा एक प्रोटोकॉल जर आपण फॉलो केला तर आपण एरोबिक प्लस त्यातल्या त्यात थोडं अँटी ग्रॅव्हिटी म्हणजे थोडं मसल स्ट्रेंथनिंग, इन्सुलिन रेजिस्टन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि तसंच मेटाबॉलिक बूस्ट म्हणजे आपला फॅट बर्न करण्यासाठी एक प्रोटोकॉल आपण फॉलो करू शकतो. तो अंदाजे 30 ते 40 मिनिट ट्रेडमिल, वॉकिंग प्लस रनिंग याचा प्रोटोकॉल आहे. आयडियली फॅटी लिव्हरच्या पेशंट्सनी आठवड्यातून 5 दिवस 30 मिनिट ते 60 मिनिट रोज असं एक्सरसाइज केली पाहिजे. पूर्ण आठवड्याची मिळून ती 150 मिनिट ते 300 मिनिट असं अंदाजे होतं. रोज कमीत कमी 5 ते 7 किलोमीटर वॉकिंग प्लस रनिंग ह्याचं कॉम्बिनेशन ठेवलं पाहिजे. 1 किलोमीटर वॉकिंग म्हणजे जनरली 1200 स्टेप्स होतात. म्हणजे आपल्याला एक 10,000 ते 12,000 स्टेप्स करायचे असतील तर 5 ते 7 किलोमीटर आपल्याला वॉकिंग केली पाहिजे. तर आज आपण जाणून घेऊ की ट्रेडमिल प्रोटोकॉल जो आपण फॉलो करू शकतो, ज्याच्यामध्ये आपल्याला फॅटी लिव्हर आणि वेट लॉस आणि थोडं माइल्ड मसल स्ट्रेंथनिंग याचं कॉम्बिनेशन मिळेल. तर ट्रेडमिल प्रोटोकॉल मध्ये किंवा कोणत्याही एक्सरसाइज मध्ये सगळ्यात महत्वाचं फर्स्ट असतं वॉर्मअप. वॉर्मअप हा जनरली 5-1 मिनिटाचा असावा. वॉर्मअप मध्ये स्पीड 5 किलोमीटर पर आवर, इन्क्लिनेशन 0 असावी आणि वॉर्मअपचा मेन उद्देश असतो की आपल्या जॉईंट्सला इंजुरी होऊ नये. हार्ट रेट जो वाढतोय तो स्लोली वाढावा, आपले जॉईंट्स थोडे लूजन अप व्हावेत. 5 मिनिटं वॉर्मअप झाला की दुसरी फेज असते फॅट बर्निंग फेज. ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं मॉडरेटली इंटेन्स एक्सरसाइज व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही स्पीड 7 to 9 किलोमीटर पर आवर ठेवू शकता. इन्क्लिनेशन 2 ते 4च्या मध्ये ठेवू शकता. ह्याचा मेन उद्देश आहे की आपली इंटेन्सिटी थोडी मॉडरेट असावी, फॅट बर्न होण्यासाठी मदत असावी. आयडियली मॉडरेट इंटेन्सिटी एक्सरसाइज म्हणजे तुम्ही श्वास घेते वेळेस एका श्वासामध्ये एक सेंटेन्स पूर्ण तुम्हाला न अडखळता, न दम लागता म्हटलं पाहिजे. जसं की मी ट्रेडमिलवर वॉकिंग करत आहे, हा सेंटेन्स तुम्ही एका श्वासात नीट बोलता आलं म्हणजे तुम्ही मॉडरेटली इंटेन्स एक्सरसाइज करताय. जर तुम्हाला हा सेंटेन्स पूर्ण बोलता येत नाही म्हणजे तुम्ही थोडं जास्ती करताय तुमच्या शरीराच्या, तर एक सेंटेन्स पूर्ण बोलता आला पाहिजे. ही स्पीड तुम्हाला ठेवायची आहे. ही स्पीड कोणासाठी 7 किलोमीटर पर आवर वर असेल, कोणासाठी 9 किलोमीटर पर आवर गेलं तरी तो एका सेंटेन्स मध्ये बोलू शकत असेल. ही फेज जनरली 20 ते 25 मिनिटाची असावी. तिसरी जी फेज असेल तिला आपण थोडं मेटाबॉलिक बूस्ट फेज म्हणू. हे आपली इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवण्यासाठी कामाची असते. ह्याच्यामध्ये आपण 1 मिनिट जॉगिंग आणि 1 मिनिट स्लो वॉकिंग अशी सायकल करायची. 1 मिनिट जॉगिंग करायचं, मग 1 मिनिट स्लो वॉकिंग करायचं, 1 मिनिट जॉगिंग करायचं, 1 मिनिट स्लो वॉकिंग करायचं, असं आपण 5 सायकल करायच्या. आता ही जी जॉगिंग आहे ती अराउंड 6 to 8 किलोमीटर पर आवर तुमच्या स्टॅमिनानुसार आणि जी वॉकिंग आहे ती 5 किलोमीटर पर आवर. आपण थोडं म्हणजे इनफॅक्ट आपण काय करतोय, थोडं फास्ट स्लो, फास्ट स्लो, फास्ट स्लो. ह्याच्यामुळे मेटाबॉलिक बूस्ट मिळतं आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होते. आणि ही 1 मिनिट असावी. 1 मिनिट रॅपिड, 1 मिनिट स्लो, 1 मिनिट रॅपिड, 1 मिनिट स्लो. आणि शेवटची फेज म्हणजे कूल डाऊन फेज. कूल डाऊन फेज ही तितकीच इम्पॉर्टंट आहे. कूल डाऊन मध्ये आपलं हार्ट रेट स्लोली कमी होतं आणि आपल्याला सडन हार्ट रेट ड्रॉप होऊन चक्कर येण्याची जी भीती असते ती राहत नाही.
कूल डाऊन जनरली 3 to 4 मिनिटाचा असावा. त्याच्यात इन्क्लिनेशन 0 असावा, स्पीड 4 to 5 किलोमीटर पर आवरची असावी. तर आता आज आपण ट्रेडमिल प्रोटोकॉल जाणून घेतला, ज्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिली जी स्टेप होती ते 4 स्टेप मध्ये आहे. सगळ्यात पहिली स्टेप ही वॉर्मअप फेज आहे. दुसरी आपल्याला मॉडरेट इंटेन्सिटीची एक्सरसाइज आहे, जी फॅट बर्न करण्यासाठी मदत करते. तिसरी जी आहे ती मेटाबॉलिक बूस्ट म्हणून आहे, त्याच्यामध्ये आपल्याला इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवण्यासाठी आपल्याला ती कामाला येते. आणि चौथी जी आहे ती कूल डाऊन स्टेज आहे. आता हा जो ट्रेडमिल प्रोटोकॉल आहे हा 30 to 40 मिनिटाचा आहे. ह्याच्यामध्ये आपण अप्रॉक्सिमेटली 3.5 to 4.5 किलोमीटर आपलं वॉकिंग प्लस रनिंग होतं. पण आयडियली आपल्याला 5 to 7 किलोमीटर पर डे आपलं वॉकिंग प्लस रनिंग झालं पाहिजे. तर बाकीचं जे आहे, सपोज आपण 3.5 to 4 किलोमीटर केलेलं आहे, बाकीचं आपल्याला 3 to 4 किलोमीटर आणखीन करायचं आहे. ते तुम्ही कसं करू शकता? तर ते तुम्ही तुमच्या वर्कप्लेसमध्ये जर तुम्हाला एका फ्लोअरवरून दुसऱ्या फ्लोअरवर जायचं आहे तर तुम्ही स्टेअर्सचा वापर करू शकता. इव्हनिंग वॉक्स करू शकता, जेवल्यानंतर वॉक्स करू शकता. तर आपल्याला ह्या सगळ्यांमधून 5 to 7 किलोमीटर हा वॉकिंग करायचा आहे. जर तुम्ही ह्याच्या व्यतिरिक्त जर मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज आणखीन करू शकला, जर तुमच्याकडे जिमला जायचं नसेल आणि घरी करायचं आहे, तर तुम्ही डंबेल्स आणून करू शकता किंवा तुम्ही पुशअप्स करू शकता. जिमला गेलं तर तुम्ही पुल्स असतात वेगवेगळ्या टाईपचे, ते वापर करू शकता. तर आज आपण जाणून घेतलं की एक्सरसाइजचे बरेच प्रकार आहेत, पण आज आपण स्पेसिफिकली ट्रेडमिलचा कोणता प्रोटोकॉल जो फॅट बर्न करण्यासाठीही फायद्याचा असावा आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवण्यासाठी फायद्याचा असावा तो जाणून घेतला. धन्यवाद.